ओके, लक्षात ठेवा प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला कधी पण कॉन्स्टंट नंबरच सापडणार. पॅटर्न आहे हा, पॅटर्नचे सिम्पटम सांगतोय. सो हा कधी पण कॉन्स्टंट नंबर डिनॉमिनेटर मध्ये सापडेल आणि न्यूमरेटर मध्ये साइन आणि कॉस किंवा साइन कॉस किंवा कॉस साइन अशा टर्म सापडतात आणि त्याच्या समोर ऑलवेज एक कॉन्स्टंट नंबर लिहिलेला असतो. आलं का लक्षात? हे पहा, समजतंय का सिम्पटम तुम्हाला? काय काय सिम्पटम आहे त्या टाईपला ओळखण्याचे? टाईप आहे हा, या टाईपचे या डेरिव्हेटिव्ह मध्ये हेच प्रॉब्लेम असतो. टाईप्स असतात, त्या टाईप्सला त्या प्रकारे सॉल्व्ह केलं जातं. मग तो टाईप्स तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे. सो या टाईप मध्ये काही सिम्पटम्स आहेत. काय सिम्पटम्स आहेत? डिनॉमिनेटर मध्ये न्यूमेरिक म्हणजे नंबर्सच असतील, ऑलवेज नंबर्स असतात इथं. डिनॉमिनेटर कॉमन असतो सर्वांचा आणि ऑलवेज नंबर असतात. साइन आणि कॉस असे दोन दोन फंक्शनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलेली असते. साइन कॉस साइन कॉस साइन कॉस असं याचीच असते, टॅन वगैरे येत नाही इथं. आणि जे साइन कॉस वगैरे असतात त्यांच्या समोर एक कॉन्स्टंट नंबर असतो. दिसतोय का? काय काय सिम्पटम आहेत नीट पहा. डिनॉमिनेटरला कॉन्स्टंट नंबर, साइन आणि कॉसचं ऍडिशन सबट्रॅक्शन वरती असणार आणि त्याच्या समोर एक कॉन्स्टंट नंबर असतो आणि त्याच्या बाहेर एक इन्व्हर्सचं फंक्शन असतं आणि हा डिनॉमिनेटर दोघांचा कॉमन डिनॉमिनेटर असतो. हे जेवढे सिम्पटम दिसले तर आता अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं जसं मी आता तुम्हाला सांगणार. समजलं का? हा, हे पहा डेरिव्हेटिव्ह मध्ये हाच प्रॉब्लेम आहे. एक मेथड नाहीये की तुम्ही एक मेथड घेणार आणि सगळ्या डेरिव्हेटिव्हला लावून टाकणार, तशाचा भाग नाही हा. इथं काही पॅटर्न्स असतात, त्या पॅटर्न्स वाईज क्वेश्चन वेगवेगळे केलेले आहेत. सेकंड एक्सरसाइज मध्ये 2 थीटा 3 थीटाचे फॉर्म्युले आपण काय, तो एक वेगळा पॅटर्न आहे की जो ट्रिग्नोमेट्रिक डबल अँगल ट्रिपल अँगल हाफ अँगलच्या फॉर्म्युलाची रिगार्डिंग आहे. हा जो फोर्थ क्वेश्चन आहे हा डिफरन्शिएटिंगचा हा वेगळा पॅटर्न आहे की हा पॅटर्न सेपरेट करावा लागतो डिनॉमिनेटरला आणि आफ्टर दॅट साइन ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए प्लस बी, सेक ऑफ ए प्लस बी, ते जे फॉर्म्युले पाहिले होते आपण साइन ए प्लस बी चे, माहिती आहे ना हा फॉर्म्युला तुम्हाला? साइन ऑफ ए प्लस बी काय असतो तो? साइन ऑफ ए कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए साइन ऑफ बी, बरोबर ना? आता हे जे आता काल आपण जे फॉर्म्युले पाहिले ते साइन ऑफ 2 थीटा 3 थीटा असे फॉर्म्युले पाहिले, बरोबर ना? ट्रिपल अँगल ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले होते. हे त्याच्या अँगलची सम असेल तरचे फॉर्म्युले, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे तुम्हाला जवळपास सगळे फॉर्म्युले युज करायचे पण त्याचे पॅटर्न डिसाइडेड आहे. हा ए प्लस बीचा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्नचे सिम्पटम असे असतात, असा दिसतो तो प्रत्येक टायमाला, असे दिसतात ते प्रश्न. म्हणजे आपल्याला कसं असतं, आपल्याला माहित नसतं की नेमका कुठला फॉर्म्युला युज करायचा आहे, पण आपल्याला त्याचे सिम्पटम माहिती असतात. आपण ते सिम्पटम लक्षात ठेवतो आणि पॅटर्नचे पॅटर्न डोक्यात टाकतो. त्याने काय होतं, तुम्हाला फर्स्ट स्टेप मध्ये समजतं की कुठला फॉर्म्युला युज होणार आहे. ओके, सो आता क्वेश्चन पहा. आता हा क्वेश्चन आहे तुमचा, मी या क्वेश्चनला डीपली घेतो. आता तुम्हाला समजलं का ऍक्च्युली पॅटर्न काय येतो? पॅटर्न एवढे सांगण्याची गरज होती की सर्व क्वेश्चन एक साथ सांगण्याची गरज अशासाठी पडली की सर्व पॅटर्न सारखेच येत पहा. तुम्ही नीट ऑब्झर्व करा, तुम्हाला सगळ्यांमध्ये सारखंच प्रमाण दिसेल, फक्त आन्सर वेगवेगळे असतील. हा फॉर्म्युला साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला किंवा कॉस ए प्लस बी च्या फॉर्म्युलाची रिगार्डिंग असतो. आता करणार सॉल्व्ह कसं करणार? सॉल्युशन कडे लक्ष द्या. ओके, आज आणि मी हे नवीन करतोय बोर्ड पेक्षा वेगळं, त्याच्यावर लक्ष द्या आणि तुम्हाला सांगा ते डेरिव्हेटिव्ह इथं जमतंय का, कारण ते खूप मोठं होतं ना ते. ओके, सो क्वेश्चन आहे तुमचा, सपोज पहा, साइन इनवर्स in bracket 2 cos of x plus 3 sin of x upon root 13. ओके, तो लक्ष द्या इकडे पहा. आता मी काय करणार, माझी फर्स्ट स्टेप, पहिले याला तुम्हाला दिसते याचे सिम्पटम्स कसे आहेत, ते सिम्पटम्स आपल्याला लगेच जाणवतात. ओके, मग याला काय करायचं, सेपरेट करायचं पहिले डिनॉमिनेटरला. हा डिनॉमिनेटर याला पण द्यायचा आणि डिनॉमिनेटर याला पण द्यायचा, दोघांना डिनॉमिनेटर सेपरेट करा दोघे टर्म्सला. सो हा साइन इनवर्स ऍज इट इज राहणार, त्याला काहीच नाही फरक पडत. इथं हा 2 आणि हा डिनॉमिनेटर मध्ये रूट ऑफ 13 घेऊन टाका. ओके, आणि हा कॉस ऑफ एक्स ऍज इट इज प्लस इथं हा 3 अपॉन हा रूट ऑफ 13
आणि हा साइन ऑफ एक्स ऍज इट इज. ओके, समजलं? काय केलं मी, फक्त √13 सेपरेट केलाय, दुसरं काही नाही केलंय. ओके, सो आफ्टर दॅट काय होईल, आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी स्टेप महत्वाची आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट स्टेप काय आहे, तुम्हाला हा जो पोर्शन आहे तुमचा कुठला, हा, याला आणि याला तुम्हाला काहीतरी अझ्युम करावं लागणार आहे. काय अझ्युम करावं लागणार आहे की जे तुमच्या फॉर्म्युला, आता तुमचा फॉर्म्युला जो असतो त्याला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर तो फॉर्म्युला असतो पास, हा साईन जर बाहेर आहे तर मध्ये साईन आणणं कंपल्सरी. तुम्हाला साईन आणल्याशिवाय, मध्ये साईन आणल्याशिवाय तुमचं सॉल्व्ह होणार आहे का आन्सर, नाही होणार आहे. मग कसं करणार ते, मध्ये साईन आणणार कसं, तो साईन ए प्लस बी चा फॉर्म्युला इथं तयार करू शकतो. काय असतो साईन ए प्लस बी चा फॉर्म्युला, काय असतो फॉर्म्युला, आता 2 मिनिटापूर्वी सांगितला होता मी तुम्हाला. पहा, साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो साइन ऑफ ए कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए साइन ऑफ बी. क्लिअर? सो हा फॉर्म्युला इथं जनरेट करायचा असेल तर तुमच्याकडे इथं ए च्या जागी कोणीच टर्म दिलेली नाहीये आणि बी च्या जागी कॉस ऑफ एक्स दिसतोय पहा तुम्हाला. इथं कॉस ऑफ बी आहे आणि इथं कॉस ऑफ साइन ऑफ बी आहे पहा, इथं तुम्हाला टर्म दिसते पहा, कॉस ऑफ एक्स आणि साइन ऑफ एक्स. म्हणजे बी च्या कोण सबस्टिट्यूट केलं इथं एक्स. क्लिअर? बी च्या जागी. आणि राहिला प्रश्न साइन ऑफ ए चा, तो दिलेलाच नाही आपल्याला, कॉस्ट ऑफ ए पण दिलेलं नाही. मग आपण काय करायचं असतं, या टर्मला साइन ऑफ ए कन्सिडर करायचा असतो आणि या टर्मला कॉस ऑफ ए कन्सिडर करायचा असतो. मग आपण म्हणणार इथं कन्सिडरिंग 2/√13 ऍज अ साइन ऑफ ए अँड 3/√13 ऍज अ कॉस ऑफ ए. ओके, कॉस ऑफ ए असणार. समजतंय का? मग आता तुम्हाला काय भेटणार पहा, तुम्हाला मिळणार इथं साइन इनवर्स इथं साइन ऑफ ए याच्या जागी मी सबस्टिट्यूट करू शकतो इंटू इथं कॉस ऑफ एक्स प्लस याच्या जागी मी सबस्टिट्यूट करू शकतो कॉस ऑफ ए इंटू हा भेटणार साइन ऑफ एक्स. क्लिअर? हॅलो, हा, समजतंय का नाही समजत आहे? समजलं. हा, मग आता हे पहा, हा फॉर्म्युला तुम्हाला ऍडजस्ट होतोय पाहिजे. हा कुठला फॉर्म्युला आहे, साइन ऑफ ए प्लस बी. करेक्ट? साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असेल तर इथं काय तयार होणार आहे पहा, हा ओके, आणि हा मध्ये तयार होईल साइन ऑफ, इथं ए च्या जागी कोण एच आहे पण बी च्या जागी इथं होणार साइन ऑफ ए प्लस बी च्या जागी ए च्या जागी आपण एच घेऊ पण बी च्या जागी आपण काय घेणार, एक्स घेणार. क्लिअर? नाही समजलं? हा फॉर्म्युला आहे पहा साइन ऑफ ए प्लस बी चा, हा साइन ऑफ ए कॉस ऑफ बी, साइन ऑफ ए कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए साइन ऑफ बी. सो इथं ए च्या जागी ए आणि बी च्या जागी एक्स आहे. त्याचा फॉर्म्युला जर साइन ऑफ ए प्लस बी असतो तर याचा पण साइन ऑफ ए प्लस एक्स येईल ना. हा, समजलं? हा, अरे पा, हा ए ऍज इट इज घेतला इथे कारण तो एच आहे इथं दिलेला फॉर्म्युल्यामध्ये, मी तो एच घेतला कन्सिडर केलाय. पण हा बी च्या जागी इथं कोण आहे, इथं बी च्या जागी एक्स एक्स लिहिलंय ना आपण, या ठिकाणी ए प्लस एक्स होईल ना ते, कारण ए प्लस बी असतो ना तो. नाही समजलं? हा, चला पुढे. मग हा साइन आणि हा साइन गेट कॅन्सल्ड. सो काय उरणार, फक्त ए प्लस एक्स उरणार. क्लिअर? तुमच्या वायची व्हॅल्यू जमतंय? हॅलो, इथपर्यंत काही डाऊट्स आहेत का कुणाला? पहिले मी काय केलं, डिनॉमिनेटर सेपरेट केले दोघांना, मग तो 2/√13 आला, इकडे 2/√13 आला. तो 2/√13 ला मी साइन ऑफ ए कन्सिडर केलंय आणि 3/√13 ला मी कॉस ऑफ ए कन्सिडर केलंय. ओके, सो आफ्टर दॅट
आपण त्याला सबस्टिट्यूट करू. आता तुम्ही म्हणणार याला साइन ऑफ ए आणि कॉस ऑफ ए तुम्ही कसं काय कन्सिडर करू शकता, तर त्याला तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. आता ते एक्सप्लेनेशन सांगतो मी तुम्हाला, थोडंसं याच्यामध्ये लिहावं लागतं ते. तात्पुरतं तुम्हाला इथपर्यंत समजलं का? हा, आता इथं ना असं डायरेक्ट साइन ऑफ ए आणि कॉस ऑफ ए असं देता येत नाही. ते का देता येतं त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन या स्टेपमध्ये इथं 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 एक स्टेप वाढवा या स्टेपमध्ये. ते काय लिहावं लागतं पहा. काय लिहावं लागतं, तुम्ही कशाला साइन ऑफ ए म्हटलंय, तुम्ही 2/√13 ला काय कन्सिडर करताय, साइन ऑफ ए कन्सिडर करताय, आणि तुम्ही 3/√13 ला काय कन्सिडर करताय, कॉस ऑफ ए कन्सिडर करताय. क्लिअर? आता यांना मी साइन ऑफ ए आणि कॉस ऑफ ए का म्हणू शकतो, तर त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. कारण तुम्हाला माहिती आहे पाहिजे एक फॉर्म्युला काय, साइन ऑफ स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 असतो. बरोबर ना, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. करेक्ट? मग मी जर याचा स्क्वेअर करायचं म्हटलं तर याचा पण स्क्वेअर होईल की नाही. मग याचा स्क्वेअर काय येईल, याचा स्क्वेअर येईल 4/13, कारण तो स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होईल 13 चा. तर हा झाला तुमचा साइन स्क्वेअर ए. आणि राहिला याचा प्रश्न, हा होणार 9/13, हा होणार तुमचा कॉस स्क्वेअर ए. करेक्ट? मग आता या फॉर्म्युल्यात जर मी सबस्टिट्यूट करायचं म्हटलं त्याला, तर काय आन्सर होईल ते, 4/13 प्लस 9/13 साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. याचा आन्सर येतं का 1 पहा बरं. डिनॉमिनेटर कॉमन आहे, सो कॉमन, प्लस 9 13 13/13 आन्सर 1. समजलं का? हो सर. हे कारण आहे की तुम्ही त्याला साइन ऑफ ए आणि कॉस ऑफ ए टाकू शकतात, कारण ते टाकल्यानंतर पण ऍक्च्युअली आन्सर मध्ये काहीच फरक पडत नाही, तो आयडेंटिटीला प्रूव्ह करून टाकतो. तुम्हाला हे एक्सप्लेनेशन तिथं द्यावं लागेल. मी तिथं डॉट केला होता तिथं, म्हणजे तेव्हा तुम्ही साइन ऑफ ए आणि कॉस ऑफ ए कन्सिडर करतात त्याच्या खाली तुम्ही हे एक्सप्लेनेशन द्या त्याच्या खालच्या स्टेपमध्ये, त्याच्यानंतर त्याचं डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूशन करा, कारण हे एक्सप्लेनेशन गरजेचं आहे. तर हे दिलं तर ते असं होऊन जातं की तुम्ही काहीही म्हणून टाकताय. मग ते काहीही म्हणून नाही टाकलं तुम्ही, त्याला अर्थ आहे. असं साइन ऑफ ए आणि कॉस ऑफ एच का म्हटलं, दुसरं काही काय म्हणू शकत नाही. ते का म्हणू शकत नाही, कारण तुम्ही साइन ऑफ ए कॉस ऑफ ए म्हटल्यानंतर पण त्याच्या ऍक्च्युअल मिनिंग मध्ये फरक पडत नाही. दोघांचा स्क्वेअर 1 यायला पाहिजे, याचा पण स्क्वेअर 1च येतो. सो ऍक्च्युअल मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला सगळं परमिशन असते मिनिंग न चेंज करता. मिनिंग चेंज न करता तुम्ही काही करा. समजलं का? अशा गोष्टी असतात. मग या गोष्टी या पॅटर्न मध्ये शक्य होतात. इथं पहिले चेक करायचं, ह्या दोघांची स्क्वेअर केल्यानंतर त्याचा आन्सर 1 येत असेल तर आणि तरच तुम्हाला त्याला साइन ऑफ ए आणि कॉस ऑफ ए सबस्टिट्यूट करता येतं, अदरवाईज करता येत नाही. आलं का लक्षात? प्रश्न असेल ना तुमचा तो, की तुम्ही साइन ऑफ ए आणि कॉस ऑफ ए का टाकलं, दुसरं काही नाही टाकू शकत. मग काय भेटलं होतं तुम्हाला आन्सर, असं भेटलं होतं बा, ए प्लस एक्स, आहे की नाही लास्टचा आन्सर, आठवतं ना ते. हा, आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, डिफरन्शिएटिंग रिस्पेक्टिव्ह एक्स. मग काय भेटणार तुम्हाला, dy बाय dx इज इक्वल टू ए ला, ए आपला ए काय होता नीट, ए म्हणजे काय होता, आपल्याला ए ची ऍक्च्युअल व्हॅल्यू माहित नाहीये एक्झॅक्ट, पण मग आपल्याला ए ची व्हॅल्यू थोडी काढावी लागते. आता इथं आधीच्या स्टेप मध्ये, आता इथं आपल्याला प्रॉब्लेम आहे की ए म्हणजे नेमकं काय. मग आता नीट लक्षात घ्या, तुम्ही 2/√13 ला काय कन्सिडर केलंय, साइन ऑफ ए कन्सिडर केलंय. 3/√13 ला काय कन्सिडर केलंय, कॉस ऑफ ऑफ ए कन्सिडर केलंय, आणि तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढायची. बरोबर? सो ए ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे. तुम्ही साइन इनव्हर्स ऑफ करू शकतात, तुम्ही कॉस इनव्हर्स ऑफ करू शकतात. बट प्रॉब्लेम असा आहे, दोघांच्या केसेसमध्ये वेगवेगळे आन्सर येऊ शकतात. मग तुम्ही काय करा, पहिले याचं दोघांचं डिव्हिजन करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक टॅन मिळणार. कधी पण टॅनच काढायचा, टॅन सोपा जातो. टॅन ऑफ ए जर म्हटलं मी, तर टॅन ए काय असतो, साइन ऑफ ए अपॉन कॉस ऑफ ए, विदाउट याच्यामध्ये. ओके, सो सबस्टिट्यूट करा. साइन ऑफ ए ची व्हॅल्यू असते 2/√13. ओके, 3/√13. सो दोघांचा जो डिनॉमिनेटर आहे हा √13 आणि √13, तो काय होऊन जाईल
कॅन्सल. करेक्ट. सो तुम्हाला टॅन ऑफ ए ची व्हॅल्यू काय भेटणार 2/3. हा तुमचा टॅन ऑफ ए मिळणार तुम्हाला. बरोबर. मग जर मला ए ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर ए ची व्हॅल्यू मी कशी घेईल? हा टॅन इनव्हर्स इकडे घेईल की नाही? म्हणजे मला ए ची व्हॅल्यू काय भेटणार? ए ची व्हॅल्यू मिळणार टॅन इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट 2/3. समजलं का? टॅन तिकडे गेला ना, तो टॅन इनव्हर्स झाला. कधी पण ए ची व्हॅल्यू काढा. सो तुम्ही साइन वरून पण काढू शकतात, बट टॅन वरून काढा, साइन वरून काढा, कॉस वरून काढा, कोणावरही काढा. जनरली टॅन वरून काढता असतो, टॅन वरून काढा. तुम्ही याला असं पण म्हणू शकतात, ए म्हणजे काय? साइन इनव्हर्स ऑफ 2/√3. चालतं ते पण. ओके. तुम्ही इथनं पण काढू शकतात, ए म्हणजे काय? कॉस इनव्हर्स ऑफ 3/√3. हे पण चालतं. कसंही काढा, फक्त आन्सर काढा. बघा आता तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. समजा तुमची टॅनची ही व्हॅल्यू आली, तुम्ही इथं सबस्टिट्यूट करा. ए म्हणजे काय? टॅन इनव्हर्स ऑफ 2/3 आणि प्लस एक्स. गेट आउट टीचर. आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तुम्हाला. सर आता मला सांगा. हा, मग आता तुम्ही जे ए ची व्हॅल्यू काढली तर एक्सप्लेनेशन केलाय ते सर्व पेपरात द्यावं लागतं का? डायरेक्ट घेतलं की ए चालतं. ची हा पेपर किती मार्क्सचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर लिहा, बरं का. पण याची काही गरज नाही एवढं सगळं एक्सप्लेनेशन द्यायची. मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्ट साइन वरून जरी व्हॅल्यू काढली तरी तुमचा आन्सर चेंज होणार नाही. म्हणजे डायरेक्ट साइन इनव्हर्स ऑफ 3/2 लिहिलं तरी तर आन्सर तेच येईल, आणि टॅन जरी काढलं तरी तेच येईल, आणि कॉस जरी काढलं तरी तेच येईल. एवढं सगळं काढायची काहीच गरज नव्हती तसं पाहायला गेलं तर. ओके. तुम्ही या या याच्या जागी तुम्ही असं पण लिहू शकतो. आपण हे असं पण लिहू शकतो, साइन इनव्हर्स ऑफ डायरेक्ट हा दिस म्हणजे काय? साइन इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट 2/√13 आणि प्लस एक्स. याचा पण आन्सर डेरिव्हेटिव्ह घेतात. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तुम्हाला या दोघांचा. आता डेरिव्हेटिव्हचा फायदा काय होईल तर पहा. तुम्हाला मी असं का म्हणतोय चेंज होणार नाही? कारण हे एक कॉन्स्टंट नंबर आहे. त्याच्यामध्ये एक्स आहे तरी का? एक्स आहे का या फंक्शन मध्ये? पहिले आम्हाला सांगा बरं. या फर्स्ट फंक्शन मध्ये एक्स एक्स दिसतोय का तुम्हाला कुठं? एक्स जर नसेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो? एक्सच नसेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉन्स्टंट नंबरचे डेरिव्हेटिव्ह असतात 0. 0. एक्स असेल, व्हेरिएबल असेल तर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लागतील पुढे. डायरेक्ट कॉन्स्टंट नंबर आला, हे कॉन्स्टंट नंबर आहे 2/3 वगैरे नुसतं, त्याच्यामध्ये एक्सच नाही म्हणजे कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबलच नाही म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह 0. मग तुम्ही टॅन इनव्हर्स ऑफ 2/3 चा डेरिव्हेटिव्ह घ्या, तो पण 0 येईल. आणि साइन इनव्हर्स ऑफ 2/√13 चा डेरिव्हेटिव्ह घ्या, तो पण 0 येईल. आणि कॉस इनव्हर्स ऑफ 3/13 चा डेरिव्हेटिव्ह घ्या, तो पण 0 येईल, कारण तो कॉन्स्टंट आहे. समजलं? हो सर. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर याचा 0 येईल, आणि हा एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. सो आन्सर तुमचं काय असलं पाहिजे? 1. समजलं का? परत सांग. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये क्लिअर होऊन जाईल तुम्हाला ते. मी दुसरं एक्झाम्पल पण घेणार आहे आता. हे तुम्हाला इंट्रोडक्टरी होतं समजा थोडंसं. सो आता पहा, आता सेकंड एक्झाम्पल कडे लक्ष द्या. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लिअर होतं. त्यामध्ये पहा काय दिले तुम्हाला, की एक तुमचं फंक्शन आहे जो की वाय आहे. तो वाय कोण आहे तुमचा? कॉस इनव्हर्स स्क्वेअर रूट याच्यामध्ये 3 साइन एक्स स्क्वेअर प्लस 4 कॉस ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 5. ओके. आता ऍक्च्युअली हा क्वेश्चन. आता तुम्ही तेच करणार, ही स्टेप याला आणि याला सेपरेट करणार. करेक्ट. करा सेपरेट. मग तुम्हाला काय भेटतंय पहा, हा कॉस इनव्हर्स ऍज इट इज राहील. इथं हा 3/5 येणार, आणि हा काय साइन एक्स स्क्वेअर आहे तो, हा प्लस हा 4/5 आणि हा कॉस एक्स स्क्वेअर ऍज इट इज. क्लिअर होतंय का?
मग आता आता तुम्हाला इथं दिसायला लागेल पहा तुमचा फॉर्म्युला, की हा साइन ऑफ एक्स स्क्वेअर दिसतोय, इथं कॉस ऑफ एक्स स्क्वेअर दिसतोय. म्हणजे हा इथं कोणीतरी एक टर्म आपण जर टाकली तर तो म्हणजे इथं कॉस ऑफ ए साइन ऑफ बी प्लस साइन ऑफ ए कॉस ऑफ बी असं होऊ शकतो की नाही फॉर्म्युला. नीट पहा कुठला फॉर्म्युला पहा. याला मी कोणची टर्म सबस्टिट्यूट करू शकतो, इथं साईनच्या बाजूला कोण पाहिजे, इथं कॉस पाहिजे ना, आणि या कॉसच्या बाजूला कोण पाहिजे, साईन पाहिजे. साइन ऑफ ए प्लस बी करता येईल मला. मग आत्ताच नाही पाहिला का तुम्ही 2 मिनिटापूर्वी फॉर्म्युला? हो सर, हो हो सर. हा, तो परत लिहितोय फॉर्म्युला. ते कसं आहे, तुम्ही फॉर्म्युले सोबत घेऊन बसा, फॉर्म्युले पाठ लागतात ते दिसायला. साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे, तो फॉर्म्युला आहे हा साइन ऑफ ए कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए साइन ऑफ बी. करेक्ट. मग आता तुम्ही नीट पहा, याच्याकडे हे साईनची टर्म आहे, कोणाकडे, साइन ऑफ ए ची टर्म त्याच्याकडे ऑलरेडी आहे पहा, इथं साइन स्क्वेअर एक्स दिसतंय का, त्याच्याकडे हे कॉस स्क्वेअर एक्स ची टर्म पण आहे, म्हणजे कॉस ऑफ ए पण आहे त्याच्याकडे. बरोबर, दोघांचे अँगल पहा एक्स स्क्वेअर आहे, दिसतंय ना. मग त्याच्याकडे कुठली टर्म नाहीये, कॉस ऑफ बी नाहीये त्याच्याकडे. मग तो या टर्मला काय म्हणणार, काय म्हणणार, कॉस ऑफ बी म्हणेल ना. हा, आणि तो साइन ऑफ बी कोणत्या टर्मला कन्सिडर करणार, 4/5 ला. हे डाऊट याच्यात समजतंय ना काय चाललंय ते सगळं. हो. हा, काय लिहावं लागतं ते थोडस सांगावं लागतं, की हे आपण साइन ऑफ ए आणि साइन ऑफ बी म्हणतोय, पण ते कसं करेक्ट आहे. मग ते थोडस लिहायचं इथं, हे राहू द्या. इथं आपण कन्सिडर करणार साइन ऑफ ए, आपण कोणाला म्हणणार 3/5 ला कन्सिडर करणार, आणि कॉस ऑफ बी आपण कोणाला कन्सिडर करणार, नाही सर. नाही चुकलं ते हा. ओके ठीक आहे, ते रफ करतो मी. आपण इथं कॉस ऑफ बी म्हणायला पाहिजे. ओके, कॉस ऑफ बी हा, आणि हा साइन ऑफ बी, हा साइन ऑफ बी असणार 4/5. क्लिअर. आता याला थोडं एक्सप्लेन करा तुम्ही, नीट याला नीट चेक करा पहा. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1च होणार तुमचा. तुम्ही करून पहा स्क्वेअर पहा. तुम्ही जर स्क्वेअर करून पाहिले तर तुम्हाला भेटतं. म्हणजे आपण जर सपोज साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी चा आन्सर घेतोय, तुम्हाला काय मिळतंय पहा. साइन स्क्वेअर बी म्हणजे काय, 4चा स्क्वेअर 16/25 प्लस याचा स्क्वेअर काय म्हणजे 9/25. सो आन्सर भेटणार तुम्हाला 25/25. मग आन्सर भेटणार 1. झाली की नाही आयडेंटिटी प्रूफ. हा, मग तो 1 आला म्हणून, आणि म्हणून तुम्ही याला असं कन्सिडर करू शकता. हे यावं लागतं तिथं, ही स्टेप लिहायची तिथे, हे 1 प्रूव्ह करायची, कारण तिथं गरजेचं आहे. कारण तुम्ही याला कॉस ऑफ ए आणि कॉस ऑफ बी आणि साइन ऑफ बी कसं काय म्हणू शकले, ते याच्यामुळे म्हणू शकले की तुमच्या अल्टिमेट मिनिंग मध्ये डिफरन्स क्रिएट होत नाही. ओके, सो ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं, डिफरन्स क्रिएट होत नाही. सो इथपर्यंत आपण डिफरन्स क्रिएट होत नाही हे एक्सप्लेन करणार. आफ्टर दॅट आपण ते व्हॅल्यू डायरेक्टली सबस्टिट्यूट करू. सो व्हॅल्यू डायरेक्टली सबस्टिट्यूट करा. मग काय तुम्हाला पहा, इथं हा कॉस इनवर्स ऍज इट इज, हे 3/5 च्या जागी आपण लिहिणार कॉस ऑफ बी, आणि हा साइन ऑफ बी घेतलंय ना आपण, कॉस बी चे ना दोघं अँगल बी घेतले ना आपण. मग कॉस ऑफ साइन, आणि हा साइनचा स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर आहे, आणि इथं प्लस आपण जे घेतो ते लिहायचं. आपण इथं बी घेतले ना, कारण आपल्याला बी लागत होता, आपल्याला एक्स दिलेला आहे, म्हणजे हा ए चा दिले, साइन ऑफ ए दिलेला आहे ना आपल्याला, ए च्या जागी एक्स स्क्वेअर लिहायचं आहे आपल्याला, असं लक्षात ठेवायचं. आणि प्लस इथं आपल्याला हा 4/5 म्हणजे कोण, साइन ऑफ बी, आणि त्यानंतर कॉस ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय आहे ऑलरेडी. करेक्ट. आता तुम्हाला पहा बरोबर फॉर्म्युला जजमेंट येतोय का,
तुमच्या फॉर्म्युलाचे जजमेंट पहा. कॉस ऑफ बी म्हणजे आपल्या हिशोबाने काय झालाय तो, हा इथं कॉस ऑफ बी, बरोबर. हा इथं √3/5 म्हणजे कॉस ऑफ बी हा दिसतोय ना. हा तुम्हाला येलो कलर मध्ये दिसत असेल पहा, sin²x म्हणजे आपलं इथं sin²x ऍज इट इज. हे 4/5 म्हणजे तुमचं कोण इथं 4/5 म्हणजे साइन ऑफ बी. करेक्ट. हा आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा पहा. आता याचा हा कुठला फॉर्म्युला आहे, हा कुठला फॉर्म्युला आहे, हा साइन ऑफ ए कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए साइन ऑफ बी, साइन ए प्लस बी ना, बरोबर की नाही. मग आता इकडे पहा, विषय असा आहे की तुम्हाला इथं मध्ये साइन कॉस पाहिजे होता ना बाहेर, साइनानु गडबड झाली आपली नाही. त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मी, त्याला साइन ए कॉस बी करून टाकलं. एक मिनिट हा प्रश्न तुम्ही रिवाइज करा. ते काय झालं, माझं लक्ष नाही राहिलं या कॉस इनवर्स कडे. आपल्याला ते कॉस आणायचं आहे, मी साइन आणतोय मध्ये. सो हे डोक्यात काढून टाका थोडंसं. तो आपण हे बाय मिस्टेक होऊन गेला आपल्याकडनं. ओके, बाहेर कॉस आणायचे आपल्याला, आपलं टार्गेट कॉस असलं पाहिजे होतं, कॉस इनवर्स आणायचा होता. ओके, सो ते 3/5 असं आलं असेल. इथं साइन x² प्लस इथं 4 आणि इथं कॉस ऑफ x² आणि हा डिवाइड बाय 5 असा असेल तो. हा आता ठीक आहे. ते जरा डोक्यात निघाल्यामुळे गडबड झाली. कॉस आणायचे तर कॉसचा फॉर्म्युला आहे ना तुमच्याकडे, त्याला वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही. त्याला π/2 करत बसू. तुमच्याकडे कॉसचा फॉर्म्युला आहे पहा. कॉसचा फॉर्म्युला कुठला तुमचा, कॉस ऑफ इथं जर प्लस असेल तर कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये मायनस येतं. हा लक्षात ठेवायचं ते. म्हणजे कॉस ऑफ ए मायनस बी येणार तो. काय असतो तो कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला? हा समजलं. कॉस ऑफ ए कॉस ऑफ बी प्लस साइन ऑफ ए साइन ऑफ बी असं आहे ना ते. मग आता नीट लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्ट कॉस आणता येतो मध्ये, कारण हा मध्ये कॉस येऊ शकतो. पण तुमच्याकडे इथं फक्त टर्म्स काय आहेत, प्रॉब्लेम काय होता आपल्याला की आपण त्याला साइन ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये आणलं, मग परत ते π/2 मायनस थिटा करावं लागेल आणि मग ते आन्सर येणार. सो त्याच्यात त्याला कॉम्प्लिकेशन्स वाटतील. त्याच्यापेक्षा डायरेक्ट कॉस मध्ये कन्वर्ट करा, ते सोपं जाईल. ओके, तुमच्याकडे डायरेक्ट कॉसचा फॉर्म्युला आहे तर टेन्शन घ्यायचं मी. आता इथं पहा, याच्याकडे कॉस x² आहे इथं आणि इथं साइन c² आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला इथं साइन ऑफ ए साइन ऑफ बी लागतो. म्हणजे याला तुम्ही साइन ऑफ ए कन्सिडर करा आणि याला कॉस ऑफ ए कन्सिडर करा. म्हणजे कॉस एका बाजूला होतील, साइन एका बाजूला होतील. समजलं का? हे बा, हे 3/5 ला मी काय कन्सिडर करतो, साइन आहे ना ते, म्हणजे साइन ऑफ ए कन्सिडर करतो. साइन ऑफ बी आपल्याकडे समजा, मग मी याला साइन ऑफ ए म्हणतो, बरोबर. राहिला प्रश्न याचा कॉस ऑफ बी आपल्याकडे ऑलरेडी समजा हा. ओके, मग मी याला काय म्हणणार, कॉस ऑफ ए म्हणणार. 4/5 ला काय कन्सिडर करणार, कॉस ऑफ ए. नाही समजलं? हा ते काय, हा तो प्रॉब्लेम काय झालाय, बाहेर साइन आणत होतो, मला वाटलं साइन आहे पण ते कॉस आहे. मग त्या कॉसचा फॉर्म्युला तयार करता येतो डायरेक्ट तयार करा ना. कॉस एका बाजूला, साइन एका बाजूला, ते कॉसचा फॉर्म्युला आहे. मग कॉसच्या फॉर्म्युलाने टाकल्यानंतर डायरेक्ट काय म्हणजे एक्सप्लेनेशन याचं 1च येणार आहे, कारण मागच्या वेळेस काढलंय आपण, ते लिहायचं एक्सप्लेनेशन ना, ते 1 कसं येतं ते. आता पुढे पहा, त्याचं सोल्युशन कसं होणार आहे. हे डायरेक्ट कसं येणार आहे पहा, हे कॉस इनवर्स इन ब्रॅकेट हे 3/5 च्या जागी मी डायरेक्ट लिहिणार इथं साइन ऑफ ए आणि इथं हा sin² sin x² आणि हा प्लस या 4/5 च्या जागी मी लिहिणार डायरेक्ट कॉस ऑफ ए आणि हा कॉस ऑफ x². करेक्ट. आता तुम्हाला दिसतोय बघा फॉर्म्युला याच्यामध्ये स्पष्ट तयार झालेला, साइन ऑफ ए साइन ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए कॉस ऑफ बी. दिसत नाही का? हा, तर इथं मध्ये प्लस असेल तर हा मायनसचा फॉर्म्युला असतो, बरोबर. कॉसला उलट असतं ते, साईनला साईन सेम असतात असं लक्षात ठेवायचं. साईनला साईन सेम असतात, साईन ए प्लस बी तर मध्ये प्लस साईन असणार,
साईन ए मायनस बी तर मध्ये प्लस साईन असणार, मायनस साईन असणार. कॉसचं उलट असतं, साईन ए प्लस बी असेल तर मध्ये मायनसचं साईन येतं आणि कॉस ए मायनस बी असेल तर प्लसचं साईन येतं. आलं का लक्षात? कॉस साईन साईन वेगवेगळे असतात. साईन आणि साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस साईनच्या पेअर असतं. आहेत ना तुमच्याकडे फॉर्म्युले, नीट चेक करा त्यांच्यामध्ये. ते फॉर्म्युले शिकवलेले समजा 11वी मध्ये झालेले असतील. मग आता त्या हिशोबाने काय होणार आहे तुमचा इथं कॉस इन्व्हर्स आणि याचा डायरेक्ट फॉर्म्युला भेटेल तुम्हाला कॉस ऑफ ए मायनस बी. बरोबर? बी म्हणजे कोण इथं? एक्स स्क्वेअर. बी म्हणजे कोण इथं? एक्स स्क्वेअर ना. समजलं का? एच जागी एच आहे पण बीच्या जागी एक्स स्क्वेअर आहे ना इथं. मग आपण त्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणणार कारण ए मायनस बी असतो. मग तुमचा हा कॉस आणि हा कॉस कॅन्सल होऊन जाईल म्हणजे तुम्हाला काय भेटणार? ए मायनस एक्स स्क्वेअर. करेक्ट? आता हे ए ची व्हॅल्यू टाकावी लागेल की नाही आपल्याला, कारण ए तुम्ही कशाला म्हटलेलं आहे तर साइन ऑफ ए म्हणजे हे टर्म होती. मग इथूनही काढू शकतो का या टर्म मधून? काढू शकतो ना. त्याला मी असं म्हणू शकतो ए म्हणजे काय असतं? साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 3/5 असतं. काही डाऊट याच्यात? इनवर्स तो साइन तिकडे गेला तर इनवर्स होऊन जातो. मग आता ती व्हॅल्यू घ्या आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा या इक्वेशन मध्ये. हे पहा काय भेटणार? ए म्हणजे काय? हा तुमचा वायची व्हॅल्यू. ए म्हणजे काय? साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 3/5 आणि हा मायनस एक्स स्क्वेअर. ओके. त्यानंतर पुढे पहा. मग आता काय होईल? हा याचा डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेतला dy/dx इथं लिहायचं होते डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह त्यानंतर तुम्हाला काय भेटेल? ही काय एक कॉन्स्टंट टर्म आहे. त्याच्यामध्ये एक्स दिसतोय का तुम्हाला? एक्स आहे का याच्यामध्ये? हॅलो. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? 0. हा आणि राहिला मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. त्याला एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युलेने सॉल्व्ह करा म्हणजे तो येणार 2x. मग आपला डेरिव्हेटिव्ह काय झाला? -2x. हा फुल डेरिव्हेटिव्ह आहे याचा आन्सर. काय करतोय मी? हा एक थर्ड क्वेश्चन पाहू आपण. म्हणजे कसं कॉम्प्लिकेशन तुम्हाला ते पॅटर्नची ओळख होऊन जाईल पूर्णतः. समजलं ना? तिसऱ्या क्वेश्चन कडे येऊ. याच पॅटर्नचा क्वेश्चन पाहू आपण तो. सो तिसरा जो क्वेश्चन आहे तुमचा याच पॅटर्न मधले क्वेश्चन आहे पहा. तो क्वेश्चन आहे y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट a cos of x minus b sin of x. हे समजत नाही वाटतंय बारीक. y is equal to sin inverse of in bracket a cos of x plus b sin of x upon square root of a square plus b square. ओके. असं हे ऍक्च्युअली डेरिव्हेटिव्ह आहे. तुमचं टार्गेट तेच. एक खालची पहा कॉन्स्टंट टर्म आहे. तुम्ही तुमचे सिम्पटम पहा ना. तुमचे सिम्पटम काय आहेत? ही कॉन्स्टंट टर्म आहे. हे वरती साइन आणि कॉस आहे. त्याच्या पुढे पण कॉन्स्टंट टर्म दिलेले आहेत आणि बाहेर साइन वरचा फॉर्म्युला आहे. हा तोच क्वेश्चन आहे की नाही? फक्त नंबर न देता ए आणि बी दिलेत. मग काय फरक पडला? कॉन्स्टंट तर ते पण आहेत ना ए आणि बी. मग हे याला आफ्टर सेपरेशन काय भेटणार तुम्हाला इथं? हे भेटणार पहा हे साइन इनवर्स ऍज इट इज इन ब्रॅकेट ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ खाली कॉन्स्टंट द्यायचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इथं भेटणार हा. आणि हे कॉस ऑफ एक्स ऍज इट इज आणि इथं प्लस इथं बी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हा साइन ऑफ एक्स ऍज इट इज. करेक्ट? समजलं का? हो सर. तुमचा चालवतो साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट
ते होतं पहा इथं ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही टर्म होती आणि इथं कॉस्ट ऑफ एक्स होता आणि इथं मायनस बी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होतं इथं आलेलं आणि इथं साइन ऑफ एक्स होता. क्लिअर? हा, आता आपल्याला याला कन्वर्ट करायचं इन टर्म्स ऑफ साइन. मग कसं कन्वर्ट करणार? तुमचा ब्रेन आता कुठला फॉर्म्युला भेटतो तुम्हाला नीट ऑब्झर्व करा तुमच्या फॉर्म्युलामध्ये. बोला, साइन आणायचंय बाहेर म्हणजे एकतर साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला बसेल किंवा साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला बसेल. तर कुठला बसेल? इथं मी तुम्हाला सांगितलंय साइन मायनस मायनस असेल तर इथं पण मायनसच असतं. हा, म्हणजे हा मायनस वाला फॉर्म्युला बसणार. काय येतो मायनस वाला फॉर्म्युला? हा, मग आता तुम्हाला कशाला इथं कन्सिडर करावं लागेल? हा फॉर्म्युला काय आहे तुमचा साइन ऑफ ए मायनस बी चा? साइन ऑफ ए कॉस ऑफ बी मायनस कॉस ऑफ ए साइन ऑफ बी. क्लिअर? आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काही गोष्टी सापडतील पाहिजे याच्यामध्ये. इथं तुमच्याकडे ऑलरेडी कॉस ऑफ एक्स आहे, सो कॉस ऑफ बी ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर ना? साइन ऑफ एक्स आहे, सो साइन ऑफ बी ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती. करेक्ट? मग कुणाच्या जागी टाकावं लागेल? ते कुणाच्या जागी टाकावं लागेल? या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू कन्सिडर करायची मग, आणि या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू कन्सिडर करायची मग. करेक्ट? टाका ती व्हॅल्यू आणि ते प्रूव्ह करा तिथं शेवटी. थोडस म्हणजे ते प्रूव्ह पण करावं लागतं आपल्याला की हे दोघं घेतल्यानंतर ते वन कसे येतात. सो मी घेतो पहा इथं आणि दोघाला प्रूव्ह करून दाखवतो. इथं मी घेणार पाहिजे साइन इनव्हर्स ऑफ ए ब्रॅकेट. इथं मी घेऊन टाकणार एक साइन ऑफ ए, याला मी साइन ऑफ ए कन्सिडर करतो, आणि हा कॉस ऑफ एक्स ऍज इट इज मायनस याला मी कॉस ऑफ ए कन्सिडर करतो, आणि हा साइन ऑफ एक्स ऍज इट इज. बट ते प्रूव्ह पण करतो मी इथं. मग हे मी असं ए आणि कॉस ऑफ ए कसं काय घेऊन टाकलं? तर कसं काय घेऊन टाकलं? काय दोघांची स्क्वेअर केली म्हणजे साइन स्क्वेअर ए जर प्लस कॉस स्क्वेअर ए जर केला तर आन्सर 1 भेटलं पाहिजे. करून पहा स्क्वेअर म्हणजे काय? ए स्क्वेअर अपॉन हे स्क्वेअर रूट निघून जाईल तर मध्ये उरणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. करेक्ट? साइन ए चा स्क्वेअर केला इथं, आणि इथं पहा हा भेटणार इथं बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, सो कॉमन येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि वरचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर न्यूमरेटरची ऍडिशन. दोघं टर्म कसे आहेत? एक्झॅक्ट. दोघं टर्म एक्झॅक्ट सेम आहेत. हो. मग ते कॅन्सल होऊन जाईल म्हणजे आन्सर 1 होऊन जाईल. म्हणजे आपल्याला घेता येईल का तसं? याचा आन्सर 1 झालं म्हणजे ते आपल्याला सबस्टिट्यूट करता येऊ शकतं. असं प्रूव्ह करून दाखवावं लागतं त्याला. सबस्टिट्यूट, आणि मग आपण म्हणणार सबस्टिट्यूट केल्यानंतर असं येतं ते साइन इनव्हर्स. ओके. आणि मग आता हे साइन इनव्हर्सचा फॉर्म्युला काय आहे? हा फॉर्म्युला कुणाचा होता? साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. ए म्हणजे ए च घेतलेला आहे आपण, बट बी म्हणजे कोण आहे? आपला एक्स आहे. बी म्हणजे एक्स आहे ना, बरोबर की नाही? बी म्हणजे एक्स झाला. आणि मग पुढे फर्दर सिम्प्लिफिकेशन मध्ये पहा, हा साइन आणि हा साइन कॅन्सल, मध्ये काय उरणार फक्त मग? मध्ये काय उरणार फक्त मग? ए मायनस एक्स. त्या ए ची व्हॅल्यू पण काढून घ्या, कारण तुम्ही ए ची व्हॅल्यू कोणातनं काढणार? साइन ऑफ ए तुम्ही म्हटलं होतं, कॉस ऑफ ए म्हटलं होतं, टॅन म्हटलं होतं, त्याच्यातून एकातून ए ची व्हॅल्यू काढा. इनव्हर्स होऊन जाते फक्त ती. हे रफ करतो. हा, इथपर्यंत समजलं का प्रत्येकाला स्टेप? हो सर. हा, तिसरं एक्झाम्पल आहे सेम पॅटर्नचं, त्याच्यामुळे सेम पॅटर्न घेतोय मी. मग आता पहा, आता तुम्ही म्हटलं होतं की साइन ऑफ ए ची व्हॅल्यू काय घेतली होती तुम्ही? साइन ऑफ ए ची व्हॅल्यू घेतली होती 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही व्हॅल्यू होती तुमची साइन ऑफ ए ची. ए ची व्हॅल्यू काय येणार? हा साइन इकडे येऊन जाईल म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही ची व्हॅल्यू झाली तुमची, बरोबर? तुमचं आन्सर आलं होतं तेव्हा पाय इज इक्वल टू ए प्लस एक्स आलं होतं फक्त, बस एवढंच आलं होतं ना. ए प्लस एक्स झालं होतं ना तेवढं, ते सर्व सॉल्व्ह करून. मग ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहित नको का? मग ए ची व्हॅल्यू घेऊ आणि याच्यात टाकून देऊ. हे तुम्ही त्या साइन ऑफ ए जे तुम्ही अझूम केलं त्याच्यावरून काढली ती व्हॅल्यू. सो ही व्हॅल्यू घेऊन इथं टाकून द्या, म्हणजे ते काय होऊन जाईल? ए अपॉन, म्हणजे साइन ऑफ इनव्हर्स पाहिजे ते. ओके, साइन इनव्हर्स ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, आणि हा प्लस हा एक्स आणि हा वाय. मग तुम्ही म्हणणार आता हे आता व्यवस्थित सिम्प्लिफाय झालं की नाही?
मग आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग तिथं म्हणायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट सर टू तो तर मायनस आहे ना. मायनस आहे का? अच्छा, मायनस घ्या मग. मायनस असेल मायनस घ्या. मायनस असेल, हो, ए मायनस बी असेल तो, करेक्ट. सो मायनस घ्या. मग इथं होणार dy बाय dx. dy बाय dx घेतलं तर काय होईल? याचा याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना तुम्हाला. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? कॉन्स्टंट. एक्स आहे तरी का त्या टर्म मध्ये? एक्स आहे का या टर्म मध्ये? नाही. याचा डेरिव्हेटिव्ह काय? 0. आणि या मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1. सो 0 -1 आन्सर -1. मग तुमचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असला पाहिजे -1. क्लिअर? हो सर. तीनही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत मी. तो एक पॅटर्न आहे. त्या पॅटर्न मला असं वाटतं हा पॅटर्नचा पॅटर्न क्लिअर झाला असेल. ओके. हो सर. हा. सो असा ऍक्च्युअल प्रकार आहे. आता याच्यामध्ये ना जो नेक्स्ट टाइप आहे तो सबस्टिट्यूशन आहे. सबस्टिट्यूशन टाइप आहे पुढचा. याच्यामध्ये टाइप्स असतात डेरिव्हेटिव्ह मध्ये. आता आपण हा जो आपण डबल अँगलचा एक टाइप पाहिला. आपण ए साइन ऑफ ए प्लस बी कॉस ऑफ ए प्लस बी चे फॉर्म्युलेस पाहिले. आणि आफ्टर दॅट आपण हा पण एक प्रकार पाहिला होता की साइन जर मध्ये असेल बाहेर कॉस आलं तर π/2 मायनस थिटा वगैरे करायचं. हे सांगितलं होतं मी त्या दिवशी मागे तुम्हाला, है ना? सगळं लिहून दिलं होतं एका क्वेश्चन मध्ये. असं साइन मध्ये असेल कॉस बाहेर असेल तर मग या कॉसला साइन मध्ये कसं कन्वर्ट करतात? π/2 मायनस तो थिटा करून टाका, तो कॉस मध्ये कन्वर्ट होऊन जातो. सांगितलं होतं ना? हॅलो. हा, हे सोपं आहे. हे सर्व लिहून दिलं होतं मी तुम्हाला एक साथ एका ठिकाणी. सो हे इझी आहे. हा प्रकार झालेला आहे आपला. हे काही फॉर्म्युले इनव्हर्सचे हे लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले तुम्हाला सांगायचे बाकी राहिलेत. इनव्हर्सचे ट्रिग्नोमेट्रिक इनव्हर्स फंक्शनचे फॉर्म्युले ते. तर या पाठ करून घ्या. तुमच्या फॉर्म्युला भंडारामध्ये याची ऍडिशन करा. साइन इनव्हर्स ऑफ एक्स म्हणजे काय असतं? कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. म्हणजे आपल्याला माहिती असतं साइन ऑफ एक्स इज इक्वल टू 1/कोसेक असतो. कोसेक एक्स असतो की नाही? हे नॉर्मल फंक्शन झाले. आणि इनव्हर्स फंक्शन मध्ये थोडंसं वेगळं आहे. इनव्हर्स फंक्शन मध्ये साइन इनव्हर्स ऑफ एक्स याचा अर्थ असतो कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. फक्त अँगल 1 होतो, कोसेक इनव्हर्सच राहतो. नीट लक्षात घ्या. हे आपलं नॉर्मल होतं आणि हे आपलं इनव्हर्स फंक्शन आहे. So, दोघांचे फॉर्म्युले डिफरंट आहे. साइन ऑफ एक्स इज इक्वल टू 1/cos एक्स असतो. बट हिअर साइन इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स इंटू कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स ऑफ 1/x असं येते. इथं अँगल रेसिप्रोकल होतं, फक्त इथं पूर्ण फंक्शन रेसिप्रोकल होतं. लक्षात? मग याच्यावरून सगळे फॉर्म्युले तयार होतात पहा. आता तुम्हाला जे फॉर्म्युले ऍक्च्युअली हे तुमचे 6 फॉर्म्युले कसे जनरेट होतील? तुमचे 6 फॉर्म्युले इथं लिहितो. नॉर्मल केसेस इथं आणि इनव्हर्सच्या केसेस इथं. नॉर्मल केस असते साइन एक्स इज इक्वल टू 1/कोसेक एक्स असं असतं. त्याच्यानंतर काय असतं? कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू 1/sec एक्स असतं. आणि टॅन ऑफ एक्स इज इक्वल टू 1/cot ऑफ एक्स असतं. हे नॉर्मल केस आहे. याचं उलट पण होतं. म्हणजे कोसेक इज इक्वल टू 1/sin होणार, सेक इज इक्वल टू 1/cos होणार आणि कॉट इज इक्वल टू 1/tan होणार. करेक्ट? समजलं का? तिन्ही केसेस नॉर्मल केसेस. आता इनव्हर्स मध्ये याच कसं होतं? साइन इनव्हर्स ऑफ जर घ्यायचं असेल, साइन इनव्हर्स ऑफ एक्स, तर तो असतो कोसेक, तेच आहे इनव्हर्स ऑफ 1/x. ओके, हा पहिला फॉर्म्युला. जर आपल्याला कॉस इनव्हर्स घ्यायचा असेल, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, तर हा होणार सेक इनव्हर्स ऑफ 1/x. ओके. जर तुम्हाला टॅन इनव्हर्स ऑफ घ्यायचा असेल, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, तर तो होणार कॉट इनव्हर्स ऑफ 1/x. काही डाऊट्स? हा, सेमच आहे. आता ह्या कोसेकला जर का साइन मध्ये घ्यायचं असेल तर मग त्याला कसं लिहिणार मी? या फॉर्म्युला असं कसं पहा, अल्टर करतोय त्याला आता. म्हणजे मला कोसेक जर पाहिजे असेल तर मी काय म्हणणार? कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय असणार? हा साइन इनव्हर्स घ्यायचा. मग साइन इनव्हर्स ऑफ 1/x. किती फॉर्म्युले झाले मग टोटल मिळून? याचे 6 आणि याचे 6, 12 फॉर्म्युले ते.
पण लक्षात ठेवायची ट्रिक खूप सोपी आहे. 12 फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. एक ट्रिक लक्षात ठेवा, कसे त्याला अल्टर होतात, बस झालं. एवढे फॉर्म्युले असतात. समजले का ट्रिक काय आहे? इनव्हर्स मध्ये फक्त अँगल रेसिप्रोकल होतो. आपल्या ऍक्च्युअल फंक्शन मध्ये डायरेक्ट फंक्शनचं फंक्शन रेसिप्रोकल होतं. हे नॉर्मल केस आहे आणि ही इनव्हर्सची केस आहे. दोघांमध्ये फरक आहे. दोघं एक साथ लक्षात ठेवा. तुमच्या फॉर्म्युल्यांमध्ये हे वाढवून घ्या. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले. त्याच्यानंतर हे काही फॉर्म्युले जे आहेत हे पण वाढवून घ्या. हे लागणार आहेत तुम्हाला. साइन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स हा π/2 असतो, म्हणजे 90 डिग्री. तसं टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, कॉट इनव्हर्स ऑफ एक्स हा पण π/2 असतो. तसं सेक इनव्हर्स ऑफ एक्स, कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स हा पण π/2 असतो. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लक्षात ठेवतानाच लाईनशीर असे ठेवलेत पहा. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. करेक्ट? पाठ केले असतील ना तुम्ही? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक असे पाठ केले असतील की नाही लक्षात ठेवताना? तर यातले 2-2चे बंडल तयार करायचे लाईनशीर. या 2-2च्या बंडलचे इन्व्हर्स करायचे आणि त्याची ऍडिशन करायची. तर त्याचा आन्सर तुम्हाला π/2 भेटणार. समजलं? हो सर. हा, मी फॉर्म्युले पाठ करायची ट्रिक सांगतोय तुम्हाला की कसं लक्षात ठेवायचे असतात ते सगळे फॉर्म्युले. सो असे ट्रिक लक्षात ठेवायच्या, 3-4 फॉर्म्युले आपोआप लक्षात राहतात. असं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला 3 फॉर्म्युले झाले तुमचे लर्न समजा इथं. ओके. त्यानंतर पुढे पहा. आता हे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स आणि टॅन इनव्हर्स ऑफ वाय असे 2 फॉर्म्युले असतील, किंवा टॅन इनव्हर्स ऑफ एक्स आणि टॅन इनव्हर्स ऑफ वाय असे केसेस असतील, तर हे तुमच्या त्या फॉर्म्युल्यावरून आलेलं आहे. कोणच्या? समजा तुम्ही जर एक टॅनचा नीट फॉर्म्युला पाहिला असेल, ठीक आहे, जाऊ द्या, इनव्हर्सचे फॉर्म्युले आहेत. जसं आपलं टॅन ऑफ प्लस टॅन ऑफ बी असे फॉर्म्युले असतात ना, तसे याचे पण असतात टॅन इनव्हर्सचे. याला तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवू शकतात. हा कॉमन टॅन इनव्हर्स घेतलेला आहे त्यांनी बाहेर. तो ऍक्च्युअली टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय असा ऍक्च्युअली मध्ये असतो. अपॉन 1 मायनस टॅन ऑफ एक्स टॅन ऑफ वाय असं असतं ते. ठीक आहे, तो विषय सोडून द्या, डायरेक्ट पाठ करा. हे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स एक वेगळा अँगल आहे आणि वाय एक वेगळा अँगल आहे, म्हणजे असं आहे ते. तुम्हाला हा फॉर्म्युला पण माहिती असेल पहा. टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी माहिती का? जसं साइन ऑफ सी प्लस साइन ऑफ डी असतं, माहिती असेल ना हे फॉर्म्युले तुम्हाला. हा फॉर्म्युला असा शिकवला, कसा शिकवला मला माहित नाही, पण हे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असतील पहा. 2 साइनचे माहिती असतील. साइन ऑफ सी प्लस साइन ऑफ डी मी तुम्हाला सीडी मध्ये शिकवलंय का एबीसी मध्ये शिकवलंय? हा हा 2 साइन सी प्लस डी असतं ना ते, प्लस डी अपॉन 2 कॉस सी प्लस डी अपॉन, इथं मायनस असेल, बरोबर. सो हा जो फॉर्म्युला आहे पहा, हे जसं साइन ऑफ सी प्लस साइन ऑफ डी असतं की नाही, तसं याचं इन्व्हर्स मध्ये पण असतं इथं. असं टॅनचं पण असतं. टॅन ऑफ सी प्लस टॅन ऑफ डी, टॅनचे पण असतात फॉर्म्युले. कॉसचे पण असतात. असे ते पण फॉर्म्युले, ते पण लर्न करा. त्याच्यातले बेसिक फॉर्म्युले लागतात. तसं इन्व्हर्सचं पण आहे. इन्व्हर्सचं पण आहे. टॅन इन्व्हर्स ऑफ ए टॅन इन्व्हर्स ऑफ बी असं, म्हणजे हा एक वेगळा अँगल, हा एक वेगळा अँगल, आणि 2 वेगळे अँगल असतील त्याचा फॉर्म्युला कसा आहे? टॅनचा वेगळा फॉर्म्युला आहे या फॉर्मॅटमध्ये. हा असा टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी अपॉन 1 मायनस टॅन ऑफ ए टॅन ऑफ बी. हाय, हा ना, दोघांचे फॉर्म्युले सेमच असतात ना ते सी प्लस डी मध्ये, असं आहे. सो इनव्हर्स मध्ये पहा, इनव्हर्स मध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल, थोडीशी मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला. मायनसच्या फॉर्म्युला प्लसच्या फॉर्म्युला पाठ कसं करायचं सांगतो. बरे, फॉर्म्युलाचं स्ट्रक्चर पाहून घ्या. टॅन इनव्हर्स ऑफ एक अँगल आहे एक्स प्लस इथं टॅन इनव्हर्स ऑफ एक अँगल आहे वाय इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला असतो टॅन इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय म्हणजे तो अँगलची दोघांची प्लस 1 मायनस एक्स वाय म्हणजे दोघा अँगलचे इंटू. आता साधी गोष्ट आहे, तुम्हाला लक्षात इथं हे ठेवायचं, तुमच्या बेसिक स्ट्रक्चर डोक्यात राहील. फक्त कन्फ्युजन तुम्हाला कुठं क्रिएट होणार आहे, इथं प्लस असेल तर इथं प्लस येतो, समजलं का? आणि इथं मायनस येतो. तर एक साईन लक्षात ठेवा, कुठलं पण वरचं, इथं प्लस तर इथं पण प्लस, म्हणजे त्याच्या खालचं बरोबर मायनस येतो माणूस. आणि समजा
चुकून इथं जर झालं असतं तर मग इथं मायनस येणार आणि इथं प्लस येईल. आलं का लक्षात? हो सर. न्युमिरेटरचं न्युमिरेटरला देऊन टाका, त्याच्या ऑपोजिट साईन डिनॉमिनेटरला द्या. साईन मध्ये कन्फ्युजन होतं तुमच्या पेपरमध्ये, कारण ते पॅटर्न तर लक्षात राहून जात तुम्हाला, पण साईन नाही लक्षात राहत. साईनच चुकी करते पेपरमध्ये. सो हे काही असे क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चनचे तुम्हाला सोल्युशन फॉर्म्युला पाठ करून घ्या आणि त्याच्यानंतर तुमच्या फॉर्म्युलांमध्ये हे पण वाढून घ्या, डेरिव्हेटिव्हचे सबस्टिट्यूशन्स येते, सबस्टिट्यूशन फॉर डेरिव्हेटिव्ह. याला पाठ करून टाका, लिहून टाका, समोर चिपकून टाका आणि पाठ करून घ्या. आता काय याच्यामध्ये नीट पहा, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अशी टर्म जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये कुठेही मेन्शन झाली, म्हणजे दिसत असेल क्वेश्चनच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये, सो तुम्हाला त्याच्या जागी एक्सच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करावी लागते. एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं, तिथं साइन ऑफ थिटा टाकायचं. समजलं? म्हणजे कसा क्वेश्चन नसतो पहा, मला एक क्वेश्चन करून दाखवतो मी इथं. असा क्वेश्चन असेल समजा तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला आलेला, मला असेल y इज इक्वल टू काय, तर असे क्वेश्चन येतात, y इज इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. असा क्वेश्चन आहे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला. मग तुमचं डोकं चाललं पाहिजे, कारण तुम्हाला हे सबस्टिट्यूशन आठवली पाहिजे. 1 मायनस एक्स स्क्वेअर असं जर अशी टर्म जर आपल्या क्वेश्चन मध्ये दिसतंय पहा, दिसतंय का? हा, तर हा क्वेश्चन सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. आलं का लक्षात? हा पण एक फेवरेट टॉपिक आहे कॉम्पिटिटिव्ह वाल्यांचा आणि बोर्ड वाल्यांचा टाकण्यासाठीचा, कारण याच्यामध्ये लॉजिक चालत नाही, याला खूप म्हणजे जबरदस्त लॉजिक लागतं. सो तुम्हाला या क्वेश्चन मध्ये दोघंही टाकू शकतात. म्हणजे तुम्ही एक्सच्या ठिकाणी तुम्ही साइन ऑफ थिटा टाकलं काय आणि कॉस ऑफ थिटा टाकलं काय, आन्सर एकच भेटेल. पण आपण कधी पण पहिलं फंक्शन चूज करणार. समजलं का? तुम्ही हे दुसरे फंक्शन लिहूच नका तुम्ही, हे काही कामाचे नाही आपल्यासाठी. फक्त हे पहिलेवाले लिहा. मोस्ट प्रेफरन्स आहे यांना, म्हणजे याच्याने आन्सर 100% करेक्ट येणार, त्याला कन्फ्युजन पण नाही. आणि आपल्याला साइन स्टँडचे फॉर्म्युले रेग्युलरली समजतात, आपल्याला कोसेक वगैरे याचे फॉर्म्युले उमजत नाही. यांनी साइन कॉस टॅन मध्येच येतो. तुम्ही इकडच्या साईडचे सगळे पहा, साइन कॉस टॅन मध्येच दिसतंय ना. आणि तुम्ही या साईडचे पहा, तुम्हाला सेक कोसेक वगैरे दिसतील सगळे, कॉट सेक कोसेक वगैरे असे दुसऱ्या टाईपचे, त्याच्याने आपल्याला ते लवकर क्लिअर. सो तुम्ही लिहिताना हेच फॉर्म्युले लिहायचे आणि हेच पाठ पण करायचे इकडचे. समजलं? यांना लक्ष देऊ नका, दोघांनी आन्सर निघतं. त्यांनी दिलंय की याच्यानी पण निघणार, याच्यानी पण निघणार, पण मग तुम्हाला काही दोन प्रकारे सॉल्व्ह करून द्यायची तिथं गरज नाहीये. तुम्हाला मार्क्स 3च भेटतात, तुम्हाला दोन मेथड भेटणार सगळे आहे का? नाहीये. सो तसा काही विषय नाही. सो इथं यांनाच फॉलो करायचे आपल्याला. तर हे पाठ, आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय की अशा प्रकारचे टर्म्स दिसल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट सांगेल एक्स ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची, मग तुम्ही म्हणणार एक्स ची व्हॅल्यू साइन ऑफ एक्स सबस्टिट्यूट करायची. हे तुम्हाला समजलं पाहिजे. साइन ऑफ थिटा जर समजलं तर हा क्वेश्चन गेला. जसं तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर ही टर्म दिसते अशी स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 अशी टर्म दिसते कुठेतरी स्क्वेअर रूट मध्ये आलेली, आणि तुम्हाला मी विचारतोय की आता काय, तुम्हाला ही टर्म दिसताच समजलं पाहिजे की हा सबस्टिट्यूशनचा एक टॉपिक होता, त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू आपण सेक ऑफ थिटा सबस्टिट्यूट करायची. समजलं? हे पाठ करा, एकच साठी सांगतोय, आजचा दिवस पाठ करण्यासाठी देतोय मला. असा जर ब्रॅकेट दिसला तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू ए कॉस ऑफ 2 थिटा टाकावी लागते. असा ब्रॅकेट दिसला तरी पण 30 टाकावी लागते. असं दिसलं तर ए कॉस ऑफ 2 थिटा टाकावी लागते. इथं ए कॉस ऑफ 2 थिटा टाकावी लागते. एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू, एक्स ची नाही एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे. ओके, असं पहा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर दिसलं तर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू टॅन ऑफ थिटा टाकावी लागते. समजतंय? असे क्वेश्चन्स असतात. आता तुमच्या पहिला जो क्वेश्चन आहे पहा, तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे तो असाच क्वेश्चन आहे, साइन इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असा क्वेश्चन आहे तुम्हाला आलेला या एक्सरसाइज म्हणजे याचं सॉल्युशन क्वेश्चन्स मध्ये. आता मला सांगा, हा क्वेश्चन पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही तर साइन इनव्हर्सचे 3 मेथड शिकलेत. आवाज येत नाही का?
येतोय सर. हा, साइन इनवर्स सॉल्व्ह करायच्या 3 मेथड शिकलेत तुम्ही. सर्वात आधी फॉर्म्युला, साइन इनवर्सचा फॉर्म्युला 1/√1 - x². त्यानंतर तुम्ही शिकले मध्ये बाहेर साइन असेल तर मध्ये साइन आणायचं. त्यानंतर आता तुम्ही तिसरी मेथड शिकताय, ह्याची टर्म दिसली तर सबस्टिट्यूशन करायची. आता ती गाणपैकी नेमकी कुठली यूज करणार हे तुम्हाला चूज करावं लागेल की नाही. कोणत्याच मेथडनी वेगवेगळे आन्सर, प्रत्येक मेथडनी वेगवेगळे आन्सर निघतात. अपेक्षित आन्सर प्रॉपर मेथडनी असतं, म्हणजे बोर्डमध्ये प्रॉपर मेथड अपेक्षित असते. मग ते प्रॉपर मेथड कशी वापरणार तुम्ही, तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. सबस्टिट्यूशनचा सर्वात आधी विचार करायचा, कारण सबस्टिट्यूशन सर्वात जास्त वेळेस विचारले जाते. त्यानंतर ते मध्ये सबस्टिट्यूशन जर चिपकत नसेल, म्हणजे जर तुमची सबस्टिट्यूशन मेथड नाही लागते, तर मग बाहेर साइन आहे तर मध्ये साइन आणण्याचा प्रयत्न करायचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शननी. हे 2 नंबरची फेवरेबल मेथड आहे. आणि सर्वात लास्टला ती गावठी मेथड आहे, की डायरेक्ट घ्यायचं आणि 1/√1 - x² करून टाकायचं. समजलं का? हो सर. हॅलो. हा, तुमचा लॉजिकल सिक्वेन्स सांगतोय. लॉजिकल सिक्वेन्स तुम्हाला जो पहिला टॉपिक शिकवला गेला तो नाही असला पाहिजे. पहिला सबस्टिट्यूशन हा पहिला लॉजिकल सिक्वेन्स असला पाहिजे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलांकडे तुमचा सिक्वेन्स गेला पाहिजे. त्याच्यानंतर तो त्या फॉर्म्युलाकडे, कारण बोर्ड सबस्टिट्यूशनवर सर्वात जास्त विचारतो. 2 नंबरला ट्रिग्नोमेट्रीवर विचारतो, 3 नंबरला पुढे विचारतो. ते पहिले फॉर्म्युला तो विचारतच नाही, जवळपास नसल्याच जमेल. ओके. सो काही त्याचं म्हणजे ते आलं तर म्हणजे तुम्ही तर खूप लकी मग असातला भाग येतो. मग मला असं वाटतं तुम्ही आता हे सबस्टिट्यूशन पाठ केलं पाहिजे. हे एका पेजवर लिहा, समोर चिपकवा, वर्षभर वाचा. हे स्ट्रक्चर डोक्यात बसवा. स्ट्रक्चर डोक्यात राहिलं पाहिजे की असं स्क्वेअर रूट मध्ये 1 + x/1 - x आलं तर असं काहीतरी होतं सबस्टिट्यूशन. दाखवलं पाहिजे तुम्हाला काय होतं, तर x ची व्हॅल्यू आपल्याला cos(2θ) टाकावी लागायची असं. आणि हे पेजवर लिहा आणि दररोज लेक्चरला बसताना पेज घेऊन बसत चला. ओके. तसे इथं पण येत पहा, अशी टर्म दिसली तर ते साइन ऑफ एक्स टाकायचं, अशी टर्म दिसली साइन ऑफ एक्स टाकायचं, अशी दिसली कॉस ऑफ एक्स टाकायचं. ही टर्म दिसली तुम्हाला क्वेश्चन मध्ये कुठेतरी आलेली, टॅन ऑफ थिटा टाकायचं. हे असं काहीतरी असेल पहा, हे काहीतरी वेगळंच आहे पहा. इथं काय दिलंय, 2f(x) 1 + f(x²). म्हणजे याचा अर्थ क्वेश्चन कसा असेल हा, हे पहा, 2f(x) म्हणजे समजा असं काहीतरी असेल साइन ऑफ एक्स आणि डिवायडेड बाय 1 + साइन ऑफ स्क्वेअर एक्स. समजलं का? f(x) म्हणण्याचा अर्थ काय आहे त्याचा, फंक्शन ऑफ एक्स असणार. मग फंक्शन ऑफ एक्स काही पण असू शकतं. मग त्यांनी पहा, हे फंक्शन ऑफ एक्स आणि हा एक्सचा स्क्वेअर, हा फॉर्मॅट आहे पाहतो, दिसतोय का? दिसतोय का? हा. आता याला पहा, याला हे कोणावरनं आलंय, हे याच्यावरनं आलंय. हे जे आहे ना, हा बेसिक फॉर्म्युला आहे त्याचा. 2x म्हणजे पहा, हा एक्स फंक्शन ऑफ एक्स आणि हा x². फंक्शन ऑफ एक्सचा स्क्वेअर आहे ना तो, मग त्याचा डायरेक्ट टॅन ऑफ थिटा असतात. मग ते एक्सच्या जागी काही पण असो, दुसरं कुठलं जरी फंक्शन आलं, फक्त ते एक्सचं फंक्शन असलं पाहिजे. आणि जो एक्स इथं असेल त्याचा इथं खाली स्क्वेअर असला पाहिजे. आणि त्याला इंटू 2 आणि खाली 1 मध्ये प्लस केलं पाहिजे. तर त्याला त्याच्या जागी आपण x टॅन ऑफ थिटा टाकतो. आता हे असे बरेच एक्झाम्पल बनवू शकतात. मी असं लिहू शकतो, x²/1 + x⁴. याला पण टॅन ऑफ थिटा टाकणार आपण. मी असं लिहू शकतो, 2 sin स्क्वेअर x/1 + sin⁴x. याला पण आपण सबस्टिट्यूट करणार, हेच टॅन ऑफ थिटा. समजतंय का? फंक्शन असलं पाहिजे फक्त. फंक्शन मध्ये काही पण असू शकतं. 2 + x डिवायडेड बाय 1 + x ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजतंय ना? म्हणण्याचा अर्थ काय, फंक्शन कडे लक्ष द्या. हे पहा, हे एक एक्सचं फंक्शन आहे, त्याचा स्क्वेअर आहे खाली. एक्सचं फंक्शन आहे, स्क्वेअर आहे खाली. एक्सचं एक फंक्शन आहे, त्याचा स्क्वेअर आहे खाली. आणि इथं बरोबर त्याच्या समोर पहा 2 आलेला, इथं पण 2, इथं पण 2, हा 2 पहा. आणि हा खाली त्याला +1 मध्ये. या सर्वांच्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करावी लागेल, एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागेल टॅन ऑफ थिटा. क्लिअर झालं का? हे पॅटर्न डोक्यात टाका. डेरिव्हेटिव्ह हे समजत नाही म्हणूनच कठीण असतो. आणि लास्ट जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न आहे पहा. हा कसा पॅटर्न आहे मग, f(x) चा स्क्वेअर f(x) चा स्क्वेअर. म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ याचा, हे प्रश्न असे असतील पहा, 1 - काहीतरी फंक्शन असेल समजा कुठलं तरी, 1 - फंक्शन ऑफ एक्स काही पण असू शकतं. समजा मी x² घेतलं, तर x² चा स्क्वेअर अपॉन 1 + x² चा स्क्वेअर.
दिसतंय 1 मायनस फंक्शनचा स्क्वेअर फंक्शन आपलं कोण आहे इथं एक्स स्क्वेअर आहे चा स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर असं एक फंक्शन त्याला पण आपण तेच टाकणार किंवा असं म्हणू शकतो तू 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चालेल ना मी असं म्हणू शकतो मायनस ए प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस ए प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ठिकाणी पहा फंक्शन चेंज होतंय फक्त काही नाही चेंज होत दुसरं इथं एक्स स्क्वेअर होतं इथं साइन एक्स स्क्वेअर झालंय साइन ऑफ एक्स स्क्वेअर इथं ए प्लस एक्स आहे सर्व साइनचे फंक्शन आहेत आणि पॅटर्न आहे 1 प्लस करायचं 1 मायनस करायचं तसं आलं वरती मायनस पाहिजे हा कंपल्सरी वरती मायनस खाली प्लस असेल 1 सोबत केलेला आणि स्क्वेअर असतील तर आपल्याला एक्स जागी काय सबस्टिट्यूट करता येतं टॅन ऑफ थिटा सबस्टिट्यूट करता येतं डाऊट समजला तुम्हाला हा पॅटर्न काय आहे लेक्चर लांबलंय थोडं मान्य आहे मला पण हा टॉपिक महत्वाचा सो इथे येऊन आपण थांबू आज एवढे फॉर्म्युले तुमचे उद्याला लर्न असले पाहिजे एवढे हे पाठ करून घ्या हे पण पाठ करून ओके आजचं लेक्चर समजलं का तुम्हाला का बोर्डच बरा होता समजलं सर.